आता इथे आम्हाला वापस TC ने पकडलंय. भाऊने फॅनला बॉटल मारली आणि डायरेक्ट लागून टीव्हीला डिस्प्ले गेला. AC वाली रूम घेतली होती आम्ही. नंबर लागले. आता आपण दीक्षाभूमीच्या एंट्रन्स वर उभे आहे. नमस्कार मित्रांनो, तर वापस एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चेकआउट करतोय. रात्री आम्ही इथं थांबलो होतो या रूम वरती. तुम्हाला रूम दाखवतो मी. प्रेम भाऊ रूम दाखवू द्या. इथं AC होती, AC वाली रूम घेतली होती आम्ही आणि ट्रिपल बेड होते. हे 2 डबल 1 सिंगल आणि 5 जण एका रूम मध्ये थांबलो होतो आम्ही. आणि रूमला POP वगैरे सगळं एकदम ओके मध्ये होतं. ए रितेश भाऊ काय म्हणतो, कधी निघायचं? चल पॅक वगैरे केलं ना सगळं, लाईट बंद करून टाक. ए रितेश आता कुठे जायचं आपल्याला? दीक्षाभूमीला. आपण इथं लोकमान्य नगर मध्ये थांबलो होतो ना, लोकमान्य नगर एरिया. आता मेट्रोने जाऊ, जवळ तर कोणतं स्टेशन आहे बघू आणि तिकडे जाऊ. आता हा विचारावं लागेल. मेट्रो जाते दीक्षाभूमीला. काय चेक करतोय तू? अरे कॅब करतोय. अरे बाप, मेट्रोने जायचं होतं आपण. मेट्रो जातच नाही ना. मग त्याच्या आसपासच्या लोकेशन वरती 7-5 किलोमीटर खूप चालायला म्हणते तू. पण रिक्षा करणं इतकी मोठं लोकेशन आहे तिथं मेट्रो तर गेली पाहिजे यार. काय होती तिथं, होती बंद केली सध्या. का बरं रे? माहित नाही भाऊ. रितेश अरे बॅग धर ना भाऊ. आता इथंच ठेवतो काय? नाही रे घडीकडे माझ्याकडे देऊ राहिला तू. आता हे तिकीट काढलंय 3 जणांचं. लोकमान्य नगर टू राठी कॉलनी, प्लॅटफॉर्म नंबर 1. हे रितेश, ते काल टीव्ही खराब झाली होती लॉजवरची, काय आलं होतं? प्रेम भाऊने फॅनला बॉटल मारली आणि डायरेक्ट लागून टीव्हीला डिस्प्ले गेला. म्हणजे डिस्प्ले डायरेक्ट चालला गेलं काय? पैसा विषय. मग दुरुस्त केली की नाही? काहीची सांगितलंच नाही, पळून आलोय. पळून आलोय, बरं झालं. मग नाही तर 10-20 हजारचा खर्च होता. 5,000 रुपयाचा तरी खर्च होता. हो, एकदम फुल पैसा वसूल विषय. आपले नंबर गेले नाही. आधार कार्डचा फोटो बी आपला संग. पण फोन लावायचे. आणि तू पण गेला होता खाली काल. हो, मॅडम काय म्हणली काल? हा ते काल आपण सांगितलं होतं ना की टीव्ही फुटली बघून घ्या. मग आता काही टेन्शनचं काम नाही. आपण डायरेक्ट म्हणलं आमच्याकडून फुटली नाही. हा मग आता काय, आपण स्वतःहून म्हणलो की टीव्ही चालू होत नाही, टीव्ही चालू करून द्या. मॅडमच नाही आली. आता ती त्यांची चुकी आहे, ते आले नाही तर. मॅडमने कोऑपरेट केलं बरं म्हणतोय. हो, ते मॅडमला ब्लॉग मध्ये घेणं विसरलो फक्त. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे प्रेम आहे. अरे आपल्याला पुढच्या स्टेशनवर उतरायचं होतं, आता इकडे का बरं उतरवलं तू? अरे तुझं उतरवलं ना भाऊ, म्हणे थांबायचंय म्हणे. नाही रे, अरे मला वाटलं हे चुकीच्या याच्यावर उतरलो आपण. बर्डीवर उतरायचं होतं, जासिराणीवर उतरलं गेलो. नेक्स्ट स्टॉपला उतरून आता मेट्रोला खूप टाइम लागतोय. 10 मिनिटापासून बसलेलो आम्ही. आता 10 मिनिटं वाया गेले आपले. काय म्हणतो? टाइम इज मनी. काय टाइम लय वाचवा लागला. टाइम आमचं होतं तिकडेच अजून. तो कधी येतो काय माहिती. हा मेघनाथ पुढे गेलाय पण काय माहिती, मामाकडे जाईल त्याच्या जेवायला. हा का, कालपासून लफडे सुरू राहिले आपले. काय पोलीसची गाडीवरून मागे लागली होती आपली. पोलीसचा लय किस्सा भारी होता आणि तो त्याच्यावरून तर टीव्हीचा किस्सा लय भारी होता. टीव्ही आता ते नुकसान तर लयच मोठं झालंय त्यांचं. आता काय बघू, ते डिस्प्ले तरी दुरुस्त करायला 2-3 हजार. आपले 3,000च्या भाड्यामध्ये त्यांचं 6,000चा हे खर्च झालंय टीव्हीचा फक्त. नाही पण त्यांना टीव्ही जेव्हा फुटली ना, आम्ही त्यांना सांगायला गेलो की टीव्ही खराब झालेली आहे, तुम्ही बघून घ्या. ते म्हणे आम्ही बघतो म्हणे, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आलेच नाही. मग ते आले नाही. मग आता ती त्यांची चुकी आहे. आता बघितलं ते कॉल वगैरे आला तर सांगू तुम्हाला काय काही. आता आम्ही उभे इथं जासिराणी चौक दिसतं की? हा दिसतंय थोडंफार. फोटो काढले काय एकटे? दाखव ना काय फोटो, दाखव ना भाऊ. काही एकटे फोटो कस काय दाखव तरी पण. एकटे काढतो राव फोटो. आणि आपण नागपूरला आलो ते काढायचे नाही भाऊ. नागपूर गेले पण फोटो नाही काढले. भारी आले रे. फोटो भारी आलाय.
भाऊजी आलाय कसं तरी काढलंय ते हाल म्हणजे ना पुढे काय एक नंबर कसं तरी काढला एकच नंबर हात ठेवतो आता फक्त बाकी सगळं डिलीट मार. अरे 5 मिनिटाचा मेट्रो टाइम राहतो 15 मिनिटापासून उभं आहे आपण. काय करू शकत नाही आपली सिटी नाही ना मुंबई मनमाड असते नाशिक म्हणून सांगितलं असतं. पण खरं सांगतो सगळ्यात खराब एक्सपिरियन्स होता नागपूरचा. काय वाटतं तुला? रात्रीचा खराब होता रे भाई. रात्रीचा पोलीसची गाडी मागे लागली काय म्हणजे रात्री आपण किती 11:30 फिरत होतो. दुकानं पण 11च्या नंतर बंद होऊन गेले सगळे. ते पुणे सिटी अजून संभाजीनगरला तरी लवकर होता पण मुंबई आहे ते असं थोडं तर पाहिजे 11-12 पर्यंत 12-1 वाजेपर्यंत. हा कारण दुकान अरे दुकानच नव्हते. हा जेवायला पण जेवायचं कसं रे ऍडजस्ट केलं हो रात्री 1:30 अवघड विषय आला होता भोपाल. अरे पण लॉज चांगली भेटली होती रे त्याची आपल्याला. काय म्हणतो तू? 3,000 एकदम वसूल झाले. त्यांचा 3,000 अजून 6,000चा लॉस झाला त्यांचा. 3,000 तरी टोटल 10,000ची मोठी टीव्ही होती एकदम आहे ना. पण बरं झालं एसी काही खराब नाही झाली. आपण ती बी खराब केली असती. काय वाटतं तुला? टेन्शन घेतलं टीव्ही खराब झाल्यावर. हा त्याच्यावर आली रे मेट्रो आली. चला आता पुढच्या स्टेशनवर उतरावं लागेल. पुढच्या स्टेशनवर उतर. कोण आता कुठे जायचं आपल्याला? हे आपल्याला कुठे जायचं आता? अरे माझ्या मावशीचा मुलगा येतोय घ्यायला आपल्याला. आता अच्छा अच्छा. आत्ताच रितेशचा भाऊ आला होता इथं या स्टॉपवरती. तर त्यांनी प्रेमला आणि रितेशला घेऊन गेलाय तो दीक्षाभूमीला. आता इथं जवळच आहे या साईडला आहे. तर ते दोघांना सोडून आता मला घ्यायला येतोय तो. तर आता मी पण जातो दीक्षाभूमीला. आता आपण दीक्षाभूमीच्या एंट्रन्सवर उभे आहे. साईडला झेंडे वगैरे बघू शकता तुम्ही. एकच जायचं रे त्याच्यामध्ये. ऊन लय आहे ना. बाय. अरे भाई नाही झोपलो. आता आपण दीक्षाभूमीच्या मधल्या साईडला आलोय. रितेश पार्टी देतो म्हणे. अरे मग आपलं भोजन पार्टी काय टेन्शन घेतो. हो का? काय मागवतोय? बघू तर छोले भटुरे घेतले. बघा छोले भटुरे एक राज कचोरी सांग. बाकी अजून चांगलं मेनू कार्ड बी मस्त आहे. आता जेवण मागेल भाऊनी. तर ही राज कचोरी छोले भटुरे 2 प्लेट. अलग में लय वेळ लावला. हे कोयला कोयला बनन. हे मालगाड्या आहे. हे काय पेट्रोल डिझेल. आता आम्ही चाललोय वापस घराकडे. निघलो आता नागपूर स्टेशन वरती उभे आहे. ट्रेन आली बघा. ट्रेन आली बघा. सेम शर्ट. ट्रेन पण आली आता. गाडी कोणती?
खूप गर्दी राहते म्हणे, गर्दी पण खूप आहे. अरे रिझर्वेशन केल्यावर पण 2-3 महिने आधी वेटिंग राहते. आली आता ट्रेन आली. हे रिते गर्दी किती पाय ना. आपली माणसं नाही आली. अरे हा प्रेमेन ते बाहेरच थांबले. प्रेमेन ते बाहेर आहे. रितेश गाड्यांमध्ये काय काय राहतं? टँकर मध्ये काय तरी पेट्रोल वगैरे राहतं. मनमाड एकदम मेन सिटी काय म्हणतो. आणि मनमाड जंक्शन त्याच्यावर नाव सूट होतं कारण खूप सारे ट्रेन ते थांबताय. 40गाव जंक्शन आहे फक्त नावाला, काहीच नाही. 5 नावाला जंक्शन आहे. हो ए प्रेम चला ना भाऊ, चल ना मध्ये. अरे तू आपण येतं थांब. आता ट्रेन निघली आहे नागपूरवरनं. आता टीसी आला होता माग, तर आता आम्ही तो टीसी माग गेला. आम्ही त्याला मेघनाथला पकडले. आम्ही पुढे आलो. आता मेघनाथ फोन पण नाही उचला. आता काय करतो मेघनाथ सोडते मेघनाथलाच नाही का. आता आम्ही S4च्या डब्यात बसलेलो आहे आणि तो एकदम मागे चेकिंग करायला गेलेला आहे. हे रितेश, अरे मेघनाथला पकडलं कळलं का तुला? मित्र आहे ना मागं पकडलं त्याला. अरे ऐक ना, ते जाऊ दे पण तिने आपल्या सोबत थांबायचं. हा आपल्या सोबत थांबायचं सोडून तुला हा ते नवीन एक मित्र भेटला. म्हणजे मित्र म्हणजे आता ऐक ना. हो ना, ते आपण घाबरलो त्याच्यामुळे पळून आलो, नाही तर व्हिडिओ मध्ये आपण काढला असता ब्लॉग वगैरे. पण ऐक ना, विषय काय आला माहिती का, एक नवीन पोरासाठी तो त्या सोबतच बोलत बसला आणि आपल्याकडे लक्षच नाही देत. त्याच्यामुळे मग जाऊ दे, पण फसला त्या पोरामुळे. मग आता ते पोरग बी फसलेलं आहे मागं. अरे आपण हे ब्लॉगिंग करतोय पण चालू मध्ये असा फोन पडला या खिडकीतून, असा पडला. तर कसं चेक करायचं, म्हणजे घ्यायचं कसं त्यांच्याकडून? भेटतो का पण जगमाराला नंबर लावायला? म्हणजे काय करतात हे नंबर? अरे ते नंबर आहे ना, समजा आपण पुढच्या स्टेशनला उतरलो, फोन पडला, पुढच्या स्टेशनला उतरून आरपीएफला वगैरे सांगायचं की असं असं आहे, त्या नंबर मध्ये स्वतः बरोबर. खरी गोष्ट आहे का? भेटतं का पण ते? भेटत भाऊ. तर काय फेक नाही रे, आपला फोनले मागायचा आहे रे. काय म्हणतो हे रितेश, या पंपावर जे स्लीप राहते ना तसे स्लीप आहे हे बघ, आणि पॅक पण तसं गेलंय बघ. आता इथं आम्हाला वापस टीसीने पकडलंय. नागपूर से पुणे का 150 रुपये किराया है, 225 रुपये किराया है, 250 रुपये पेनल्टी. बारह कम से कम कराऊंगा तो 350 रुपये चाहिए. भाई कम से कम 350 रुपये चाहिए, 150 रुपये तो भी चाहिए. CCTV कंसिडर लो आप. खड़े रहो तो एडजस्ट नहीं है, कोई पर्ची नहीं है. पर्ची तो हम चल रहे, पर्ची में 150 रुपये दे दो. और दे दो 350 की पर्ची दूंगा. तो 5 मिनट चेंज करते हैं, यहीं चेक करता है. और सर मित्रांनो, काल रात्री टीसीने पकडलो होतं आम्हाला. तर आम्ही 4 जण बिना तिकीट चाललो होतो. मेघनाथ, मी, प्रेम आणि रितेश होता. तर विषय असा झाला, तो 400 रुपये फाईन होते तिथली, म्हणजे पर हेड 400 रुपये. तर तो 1600 रुपये मागत होता. तर आम्ही फक्त त्याला 400 म्हटलो, पण आमच्याकडे 1 रुपये पण नव्हता, पूर्ण पैसे संपले होते. तर त्याला बोललो ऍडजस्ट कर, असं कर तसं कर. तर त्यांनी 200 मध्ये ऍडजस्ट करून दिलं. आणि आम्ही त्याला बोललो होतो की अकोल्यावर उतरू, पण अकोल्याचं नाव सांगून आम्ही मनमाड पर्यंत आलो. आता मनमाडला रात्री झोपलो होतो काल, रितेशच्या घरी, रितेश भाऊच्या घरी झोपलो होतो काल. आता आलोय आम्ही सकाळी. आता सकाळची वाजताय 11:30-12 वाजताय.
आता ट्रेन आहे थोड्या वेळात आम्हाला, तर प्रेमन मी चाललोय आता कन्नडला आणि रितेश आता घरी जाईन थोड्या वेळ. हे काय रे रितेश प्रेमन, अरे कालले मूड खराब झाला टीसी मुळे, पूर्ण जर्नीचा विषय होऊन गेला. मस्त मैफिल बसली होती, येऊन पुरे माहिती करून टाकली वगैरे करतो आपण. आला पैसे काय जनरल असं बी नाही, एक टाइम आला तो 3-4 टाइम आला ना, 3-4 टाइम आला आणि 200 रुपये देऊन बॅकेत नव्हता. पण बरं आलं 200 मध्ये 4 वाजता आपण त्याला जास्त दिले नाही, नव्हतेच काय खिशात एवढे पैसे होते. म्हटलं मग चेक कर, सगळं चेक केलं त्यांनी, मग नंतर त्याला पैसे सापडले नाही. तो ऑनलाईन दाखवा, ऑनलाईन बी 1-2 रुपये होते आपल्याकडे. 50 रुपये हा ना, मी एका जणाकडून 50 रुपये मागितले, नाही प्रत्येककडूनच मागितले होते वाटतं. त्याच्या नोटिफिकेशन दिसली त्याला, तुला खुश झाला, अरे 50 आले म्हणे. खतरनाक टीसी होता पण भाई, मस्त टीसी होता तो, कडक मस्त होता. नंतर तो 6 वेळेस आला पण इग्नोर करत होता आम्हाला, जाऊ दे ना काय बोलायचं म्हणून. हा ना, नंतर मग लई प्रॉब्लेम झाला होता. पण मग त्यांनी ना, त्याला वाटलं की जाऊ दे आता काय गरीब माणसं आहे, तोंडावरून आपण तोंड असे बनवले. हा लय थकून गेलो, त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करताना आला रात्री. तुम्हाला बसून देतो, झोपतो भाई. हा भाऊ तू बी झोप, आता आम्ही बी मस्त घरी जाऊन थंड पाण्याने आंघोळ करतो. 4ला काही विषय नाही रे. अरे म्हणले थकलो यार आपण, जागा बी नाही भेटली त्याच्यात. यार तू उठवलं तर उठलत नसतो भाई. मी बरं झालं मी उठवलं लवकर, 11ला उठवलं. 11ला म्हणतो 10:30ला. प्रेमचा अवतार पाहतो मी आता. ही ट्रेन आहे का? ट्रेन इकडे म्हणजे चोरी ट्रेन आहे. ट्रेन कोणती आपली? मेमो आहे. मेमो तिथेच चालू का? लालबागला जाऊ आपण, काही विषय नाही. चल प्रेम.